नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. राज्य सरकार आणि प्रशासनाच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी सामाजिक सुरक्षिततेच्या उद्देशाने दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजना सुरू केली. 2 दिवसापूर्वी या योजनेसाठी लागणारा निधी किंवा ज्या लोकांनी या योजनेसाठी फॉर्म भरला होता, जे लोक पात्र झालेले आहेत, त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट 1.5 लाख रुपये किंवा त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट 2.5 लाख रुपये वितरित करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर झालाय. परंतु मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये अशा अनेक दिव्यांग बांधव आहेत की त्या दिव्यांग बांधवांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, परंतु या योजनेविषयी त्यांना प्रॉपर माहिती नसल्या कारणाने ते अर्ज करू शकत नाही. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तो कुठे गेला पाहिजे, तुम्ही या योजनेमध्ये बसताय का, या योजनेचे निकष काय, तुमची या योजनेसाठी पात्रता आहे का, त्याचबरोबर तुमच्या लग्नाच्या तारखेपासून किंवा तुमचं लग्न झालंय तिथून तुम्हाला किती महिन्यापर्यंत हा अर्ज जर सादर केला किंवा मुदत नेमकी किती आहे, याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून एका शासन निर्णयाच्या माध्यमातून प्रसारित केले. तो शासन निर्णय नेमका काय म्हणतोय हे आपण या ठिकाणी समजून घेऊया. तर मित्रांनो, तो शासन निर्णय तुम्हाला समोर दिसत असेल. 18 डिसेंबर 2025 रोजी दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींसाठी सामाजिक सुरक्षा अंतर्गत विवाह प्रोत्साहन योजनेचा हा शासन निर्णय तुम्हाला समोर दिसत असेल. आणि या शासन निर्णयामध्ये आपण सर्व काही गोष्टी समजून घेणार आहोत. यामध्ये दिव्यांग पेन्शन योजनेच्या संदर्भात दिव्यांग आणि अव्यंग म्हणजे एक व्यक्ती दिव्यांग असेल, दुसरा व्यक्ती अव्यंग असेल तर त्यांना 1.5 लाख रुपये अनुदान दिलं जाणार आहे. त्याचबरोबर दिव्यांग आणि दिव्यांग दोन्ही व्यक्ती दिव्यांग असेल तर 2.5 लाख रुपये या ठिकाणी तुम्हाला अनुदान मिळणार आहे. तर यामध्ये एक महत्त्वाची अट त्यांनी अशी सांगितले की दिव्यांगांची पूर्ण रक्कम पती आणि पत्नीच्या संयुक्त बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण डीबीटी प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. परंतु त्यामध्ये 50% रक्कम संबंधित दाम्पत्याने 5 वर्षाकरता मुदत ठेवीसाठी ठेवायची आहे. का तर हे काय होतंय, डिवोर्स किंवा तलाक किंवा जे काही घटस्फोट होतात त्या कारणामुळे हा निर्णय या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. त्यामध्ये या योजनेसंदर्भात ज्या काही अटी आणि शर्ती आहेत त्या अटी आणि शर्ती आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे. यामध्ये पहिली अट बघा, वधू अथवा वराकडे दिव्यांग व्यक्ती अधिनियम 2016 नुसार या ठिकाणी किमान 40% अथवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगांचे आधार संलग्न वैध वैश्विक ओळखपत्र म्हणजे UDID कार्ड असणं गरजेचं आहे. म्हणजे जर तुम्ही 1.5 लाखाचा लाभ घेत असाल तर तुमच्याकडे एक दिव्यांग प्रमाणपत्र आणि दुसऱ्याकडे जनरल अशा पद्धतीने एक तरी दिव्यांग प्रमाणपत्र किंवा UDID कार्ड पाहिजे. आणि जर समजा तुम्ही 2.5 लाखाचा लाभ घेत असाल तर तुम्हाला या ठिकाणी दोन्ही लाभार्थ्यांकडे किंवा दोन्ही व्यक्तींकडे किंवा दोन्ही दिव्यांग व्यक्तींकडे UDID कार्ड असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर दिव्यांग वधू आणि वर यांपैकी एक महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर विवाहित वधू वराच्या प्रथम विवाह असावा म्हणजे त्यांचा पहिला हा विवाह असला पाहिजे. वधू अथवा वर घटस्फोटित असल्यास अशा प्रकारची मदत यापूर्वी घेतलेली नाही अशा पद्धतीचा डिक्लेरेशन तुम्हाला द्यायचं आहे. त्याचबरोबर विवाह हा कायदेशीररित्या विवाह नोंदणी कार्यालयामध्ये नोंदवलेला असला पाहिजे म्हणजे तुमच्याकडे विवाह प्रमाणपत्र असलं पाहिजे. त्याचबरोबर हा जो मुद्दा आहे हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा समजून घ्या. या ठिकाणी बघा, विवाह झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांच्याकडे अर्ज केला गेला पाहिजे. म्हणजे आता अनेक लाभार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न होता की सर आमचं लग्न या तारखेला झालं आहे, आम्ही पात्र असणार का, या तारखेला लग्न झालेल्या लाभार्थ्यांना किती महिन्याची मुदत असणार वगैरे सगळे प्रश्न होते. तर त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. लग्न झाल्याच्या 1 वर्षाच्या आत तुम्हाला अर्ज करायचा आहे. आता हा अर्ज दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे द्यायचा आहे. तुम्ही पंचायत समितीला देऊ शकता, तुम्ही ग्रामपंचायतला देऊ शकता किंवा डायरेक्ट तुम्ही जिल्हा परिषद कार्यालयामध्ये सुद्धा देऊ शकता. काहीच अडचण नाही आहे. किंवा ऑनलाईन पद्धतीने दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा ऑनलाईन फॉर्म भरू शकता. आता कागदपत्र कोणते लागतात हा अतिशय महत्त्वाचा. आधार संलग्न वैध UDID कार्ड प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. विवाह प्रमाणपत्र किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र पाहिजे. आधार कार्ड पाहिजे. त्याचबरोबर पती आणि पत्नीचं एक संयुक्त बँकेचं खातं असलं पाहिजे म्हणजे जॉईंट अकाउंट तुमचं असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे रहिवासी म्हणून तुमच्याकडे डोमासेल सर्टिफिकेटसुद्धा असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आता अर्ज करण्याची प्रक्रिया बघा. लाभार्थ्यांनी शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या नमुन्यामध्ये व आवश्यक कागदपत्र अर्जासोबत जोडल्याची पूर्ण खात्री करून परिपूर्ण अर्ज जिल्हा कार्यालयामध्ये सादर करावायचा आहे किंवा जिल्हा कार्यालयाकडून अर्जाची छाननी करून पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव निवड समितीकडे मांडण्यासाठी सादर केले जाणार. तर अशा पद्धतीची ही अर्ज प्रक्रिया असणार आहे. तर या अर्जासंदर्भात जो काही शासन निर्णय आहे हा शासन निर्णय तुम्हाला समोर दिसत असेल आणि त्या शासन निर्णयामध्ये या ठिकाणी
दिव्यांग आणि अव्यंग प्रोत्साहन योजनेअंतर्गत अर्थसहाय्य करण्यासाठी जो अर्जाचा नमुना आहे, हा अर्जाचा नमुना तुम्हाला समोर दिसत असेल. तर या ठिकाणी सुद्धा महत्त्वाच्या बाबी, अर्जदाराचे नाव दिलं आहे, जन्मतारीख दिला आहे, विवाहाची दिनांक दिला आहे, प्रमाणपत्र, पत्ता किंवा संपर्क क्रमांक वगैरे दिला आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सर्व काही माहिती दिलेली आहे. ही माहिती तुम्हाला व्यवस्थित भरून जो अर्ज आणि संबंधित कागदपत्र त्याला अटॅच करायचे आणि संबंधित कार्यालयामध्ये जमा करायचे. आता या ठिकाणी काय दिलं आहे, जर दोन्ही व्यक्ती दिव्यांग असतील तर त्याच्यासाठी फॉर्म थोडासा वेगळा आहे, अर्ज वेगळा आहे, तर तो या ठिकाणी दिला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी एक शो घोषणापत्र दिलेलं आहे. हे शो घोषणापत्र भरणं खूप गरजेचं आहे. हे शो घोषणापत्रामध्ये बाबा ही सगळी माहिती वगैरे आहे, ही माहिती सगळी खरी आहे किंवा कोणत्याही प्रकारचं खोटं नाही आहे. जर खोटं किंवा चुकीची माहिती आढळल्यास त्याला कायदेशीररित्या आम्ही जबाबदार असणार वगैरे सगळ्या गोष्टी या ठिकाणी. अर्जदाराचे नाव आहे, सही करायची, दिनांक, स्थळ वगैरे टाकायचं. तर अशा पद्धतीचा हा शासन निर्णय आणि या शासन निर्णयामध्ये त्या अर्जाचा नमुनासुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळे मित्रांनो, नक्कीच तुमचा सर्व काही प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह झाला असतील. जर समजा तुम्हाला विवाह प्रोत्साहन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचा विवाह झाल्याच्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत तुम्हाला हा अर्ज सादर करायचा. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, पॉईंट आहे. हा समजून घेणं खूप गरजेचं आहे. हे जे काही कागदपत्र तुम्हाला मी आता सांगितले ते बऱ्यापैकी लोकांकडे कागदपत्र आहेत, परंतु कोणता लाभार्थी पात्र असणार हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा होता. या मुद्द्याचं उत्तर एकच आहे की लग्नाच्या तारखेपासून 1 वर्षाच्या आत तुम्हाला अर्ज करायचा आहे. अशा पद्धतीने मित्रांनो ही संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. तरीसुद्धा काही अडचणी असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्या संदर्भात प्रश्न विचारा आणि आपल्या दिव्यांग बांधवांना ही माहिती नक्की शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, इतरांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.